विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा या प्रसंगी उपस्थित या ठिकाणी या शहराचे मावळते महापौर श्री जयवंतजी सुतार आणि या शहराचे पहिले महापौर, या शहराचे पहिले खासदार श्री संजीवजी नाईक, नगरसेवक सूरज पाटील, ज्येष्ठ समाजसेवक गणेश भगत, परिवहनचे माजी सभापती प्रदीप गवस, समाजसेवक धनाजी ठाकूर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुनजी सिंघवी, ज्येष्ठ समाजसेवक आणि विचारवंत जयंत उदार, परिवहनचे माजी सदस्य भालचंद तुम्ही सदस्य होते ना, समाजसेवक भास्कर यमगर, आदरणीय यशवंत भोयर गुरुजी, आदरणीय आनंद म्हात्रे गुरुजी, माझे स्नेही दामोदरजी म्हात्रे, माझे स्नेही दत्तात्रय पाटील, माझे स्नेही नारायण पाटील, माझे स्नेही गणपत ठाकूर, माझे स्नेही हिराजी घरत, समाजसेवक प्रशांत भगत, समाजसेवक गणपत भोपी, समाजसेवक नकुल म्हात्रे, समाजसेवक रामदास पाटील, समाजसेवक अक्षय पाटील, समाजसेवक बाबुराव म्हात्रे, समाजसेवक देवनाथ म्हात्रे, समाजसेवक जितेश म्हात्रे, समाजसेवक जयंत म्हात्रे, समाजसेवक हरीश भोई, आजचे अँकर श्री मनोहर घरत सर आणि या कार्यक्रमाचे आयोजक निरंत पाटील, गिरीश म्हात्रे, संदीप पाटील, चंद्रशेखर भोपी, मोनिका म्हात्रे, प्रीती भोपी आणि आज रामचंद्र भोपी आणि भारतीय वायुसेनेमधील निवृत्त अधिकारी ज्यांनी अतिशय भावपूर्ण कवितेचं गायन म्हणजे गायनच केलं ते प्रशांत भगत, उपस्थित समोर बसलेले नेरूळ आणि परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, विद्यार्थी, पत्रकार बंधू आणि जमलेल्या भगिनींनो, मगाशी उल्लेख केला की साधारणपणे 50 वर्षापूर्वी या गावामध्ये आम्ही संघटना बांधण्याकरता, समाजाच्या अडचणी ऐकून घेण्याकरता येत असू त्यावेळेला मी वारंवार बोललेलो की 8 वाजताची गाडी सुटली बेलापूर की नंतर रात्री गाडी 11 वाजताची आणि 8 वाजता आमचा कार्यक्रम कधीच आटपत नसे आणि तो उशीर झाल्यानंतर ज्याचा मी माझे स्नेही उल्लेख केलाय, सगळेजण आमच्या बरोबर नाक्यावर थंडीमध्ये कुडकुडत बसायचे. त्यावेळेला शेतं होती, शेताची सुकलेली लाकड म्हणजे त्याला आपण काय म्हणजे आपण वय घातली, वय बोलतो वय काठ्या कुठे जमा करून शेकोटी पेटवायची आणि गाड्या आल्यानंतर आम्ही निघून जायचो. नंतर हे सगळे माझे सहकारी गणेश तुला कल्पना आहे त्यांना ते आपल्या घरी यायचे. जोपर्यंत आम्ही जातो तोपर्यंत ते उपाशीच राहायचे. तो प्रेम भाव आता नाही मिळणार. आता हे व्यवहारिक जग झालं. सॉरी म्हणजे हे मी बोलतो हे बोलताना मला दुःख वाटतं. पूर्वीच्या श्रद्धा, पूर्वीचं प्रेम, पूर्वीचं भावना त्याला पवित्र होत. कधी कधी काही गोष्टी जीवनामध्ये येतात की त्या भावनांचा बाजार मांडला जातो. आज निरंत पाटलांनी खऱ्या समाजसेवकाचं अतिशय चांगल्या प्रकारे वर्णन केलं. तो दोष त्यांचा नाही, जे तसे वागतात त्यांचा दोष नाही. त्यांना कोणी आपलेपणाच्या भावनेतून जीवनाचा खरा अर्थ समजून न सांगितल्यामुळे
आपल्यापैकी जुन्या लोकांनी सांगा मला की ज्याच्याकडे एखादी गाडी असेल, ज्याचा मोठा बंगला असेल, ज्याच्या लेखी सुनांच्या अंगावर मोठे दागिने असतील, ज्याची बँक बॅलन्स मोठी असेल, असा माणूस आपल्याकडचा प्रतिष्ठित माणूस समजायचा. काय बोलायचं? ऑनरेबल पर्सन. पण कालाच्या ओघामध्ये ती व्याख्या बदलली. आज गिरीश म्हात्रेंचे वर्णन निरंतर पाटलांनी केलं की मी बोललो होतो गिरीश हा उत्कृष्ट नगरसेवक आहे, परंतु त्याच्यापेक्षा तो अंतःकरणापासून जनसेवक आहे. आजच्या ह्या कालखंडामध्ये बंगले, घोड्या, गाड्या, माड्या, दाग दागिन्याच्या ढीग भर असलेले लोक भेटतात. पूर्वी पट्टीमध्ये किती 10-12 लोक असायचे की ज्यांचे बंगले, घोडा, गाड्या, माड्या असायच्या. आता गल्ली गल्लीमध्ये करोडपती अब्जपती पडलेले. नवी मुंबई शहर हे नटलं थटलेलं शहर असल्या कारणानं त्या ठिकाणी त्या गुणांची काय कमतरता राहिली नाही आणि त्याला गुण म्हणून मी समजत नाही. असलं घामातून कमवलेले पैसे, त्याच्यामधून बांधलेला आपल्या कुटुंबासाठी घर, त्याला बंगला म्हणा, त्याला तुम्ही वास्तू म्हणा, लेखी सुनाच्या अंगावर दागिने घालणे पाप नाही, पण दुसऱ्याच्या शापातून, दुसऱ्याला लुबाडून, दुसऱ्याचे हक्क हिरावून, दुसऱ्यांना फसवून ते दागिने केलेले असतील तर ते दागिन्याकडे लोक कौतुकाने बघत नाही. तुमच्या इम्पॉर्टंट गाड्यांकडे लोक बघत नाही, तुमच्या माड्यांकडे बघत नाही. आणि आजकाल तर फार्म हाऊस पेव फुटलेलं. काय बोलतो मी, गावातल्या कमीत कमी 15-20 लोकांचा जरी फार्म हाऊस असतो काय गणेश जास्त असेल, पण मी 15-20 म्हणतो. तर ते फार्म हाऊस वगैरे हे काही आभूषण नाहीत. असले तर चांगले, घामातून, चांगल्या विचारातून, चांगल्या प्रयत्नातून, बुद्धीतून निर्माण केला असेल आणि तुमच्या मित्रांकरता, तुमच्या कुटुंबाकरता त्याचा वापर होत असेल तर पुण्याची बाब आहे. परंतु ते कशातून पाहिजे? दुसऱ्याच्या आशीर्वादातून, दुसऱ्याच्या एकूणच सदिच्छेतून निर्माण झालेलं पाहिजे. आज नेरुळ गावाची फार मोठी परंपरा आहे. नेरुळ गाव हे गुरुजी लोकांचं गाव, म्हणजे साधारणपणे सानपाड्यापासून गुरुजी लोकांची सुरुवात होती. सानपाडे, शिरोमणी जडीदारांचं, नेरुळ, करावे, बेलापूर सुद्धा. आणि अशा प्रकारचे आदर्श जीवन जगणारे गुरुजी, त्यांनी दिलेले संस्कार, त्याच्यामध्ये गावामध्ये चांगली लोक निर्माण झाले. गणपत ठाकूर सरपंच झाला, कान्हा म्हात्रे सरपंच झाला, नारायण उपसरपंच होता, सदस्य. परंतु ही जी पिढी घडवली ही गुरुजी लोकांनी घडवली. आम्ही तिला होतोच, आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं, आम्ही त्यांना आक्रमकपणा शिकवला. परंतु त्यामध्ये गुरुजन लोकांचा फार मोठा वाटा आहे. ते गिरीश निरंतर तुम्हाला मी सांगतो, म्हणजे कधी आता याच्या पुढे जी भविष्यकाळची समाजसेवकांची पिढी निर्माण होईल, त्यांच्या पाठीमागे गुरुजन लोकांचा आशीर्वाद, त्यांचे सन्मान, ते निश्चितपणे कामाला आलेले आहेत. वासुदेव म्हात्रे, वासुदेव पाटील खरं म्हणजे तुमच्या आई नगरसेविका होता राहील. आज निरंतर तुम्हाला सांगतो, तू नगरसेवक झाल्या का नाही तर मला ज्यांना वाटत आज तुझी एक रिचनेस गेलाय, तो त्या फार पलीकडे गेला. कुठल्या नगरसेवक, सभापती, त्याच्या पलीकडे जाऊन तुमचं तिथून जीवन स्टेबल झालंय. स्वर्गीय दिवा पाटलांचा आज एअरपोर्टचा ठराव विधानसभेमध्ये पास झाला. इतक्या वर्षामध्ये मी त्या दिवा पाटील
विमानतळ नामकरण कार्यक्रमाला मी कधीच आलो नव्हतो. यावेळेला सुद्धा मला त्याला बोलवलं, त्याला मला सांगितलं की कलबुर्गीला रास्ता रोको करायचं. काय रास्ता रोको? त्याला सरकार आघाडीचं होतं, महाराष्ट्र विकास आघाडीचं. मी स्पष्ट सांगितलं रस्ता रोको मध्ये जर तुमचा कार्यक्रम उरकायचा असेल तर गणेश नाईक नॉट पार्ट ऑफ इट. गणेश नाईक त्या तुमच्या कार्यक्रमाचा भाग असणार नाही. आपल्या लोकशाही देशामध्ये जी घटना लिहिली गेली, राज्यकर्ते केंद्राचे असो किंवा राज्याचे असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे असो, त्यांच्याकडून कार्यपूर्तीमध्ये कमतरता राहतात, परंतु त्या कमतरता पूर्ण करण्याकरता टायर जाळणे, गाड्या फोडणे, रास्ता रोको करणे या गोष्टींवर माझा विश्वास नाही आणि अशा कार्यक्रमात मी कधीच सहभागी होणार. म्हणजे मी तुम्हाला आक्रमकतेपासून दूर नेतो अशाचा भाग नाही. नवी मुंबईच्या परिसरामध्ये प्रकल्पग्रस्त लोकांचे नेते झालेले दिबा पाटील यांनी निश्चितपणे महाराष्ट्रातल्या सर्व प्रकल्पग्रस्त लोकांकरता त्यांचा लढा कारणीभूत ठरला. जे गोव्यावरून निघाले, जे मध्य प्रदेशवरून किंवा अन्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गाडीमध्ये आलेल्या लोकांना काय माहिती की पुढे आंदोलन चालले. आपण तिथे कलबुर्गीला आंदोलन केलं, 5-5, 6-7 तास, 8-8 तास त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली. त्या लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी चांगली भावना येईल का वाईट भावना येईल? वाईटच भावना येईल. आणि म्हणून मी ज्या वेळेला तो मग माझ्या सांगण्यानुसार त्या कमिटीनं ते आंदोलन न घेता मोर्चाचं स्वरूप देण्याचं ठरवलं. तर त्यानंतर त्या मोर्चात आलो. आपल्यापैकी काही लोक असतील, काय बोलवतो मी, त्यामुळे हे सरकार नव्हतं, त्याला सरकार होतं महाराष्ट्र विकास आघाडी. मी बोललो होतो की एक नाही दिवस ज्यावेळेला प्रदेशातून किंवा देशातून विमान इथे लँडिंग होईल त्यावेळेला आपण दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत आहोत अशा प्रकारची घोषणा होईल. बोललो तुम्ही बस किती 1-1.5 महिना गेला. 1-1.5 महिन्यानंतर लगेच मी पत्र पण दिलं होतं आणि त्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी अशा प्रकारची भूमिका पण मांडून दिली होती आणि मी विश्वास व्यक्त केला होता की आज न उद्या दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाशिवाय दुसरं नाव येऊ शकणार नाही. हा विश्वास या महाआघाडी सरकार असताना दिला होता. सकारात्मक भावनेतून तुम्ही काम करा, तुम्हाला यश मिळतं. काल मी विधान भवनामध्ये सिडकोनी बांधलेली घरं, LIG, HIG, MIG बिल्डरने घेतलेले भूखंड, त्यामध्ये बांधलेल्या इमारती, त्याच्यातून झालेल्या सोसायट्या, प्रकल्पग्रस्त लोकांना दिलेली 12.5% जमीन, गरजेपोटी बांधलेली घरं, त्यांची नियमितता आणि त्याला टिकून शास्त्रीय पद्धतीनं मान्यता, या गोष्टी करताना सातबाऱ्या उतारावर आमचं नाव होतं, तसं या घराच्या जमिनीवर आमचं नाव यायला पाहिजे. हे काम मी आग्रहानं मांडलं. आपल्यापैकी काही लोकांनी ते ऐकलं असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला मिळालं असेल. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर मी तर बोललो, संजय नाईकांनी सुद्धा त्यांची व्हॉट्सअप केलेली. एकूणच खरं म्हणजे आता निवडणुका होऊ घातल्या. आता गिरीशची ती फील्ड बघितल्यानंतर प्रचाराचाच प्रचार झाला. प्रचार म्हणजे वरून कीर्तन आतून तमाशाही भाग दाखवायचंच नाही. हे गिरीश म्हात्रे यांनी केलेले कार्य आणि भविष्य काळामध्ये गिरीश आणि त्याच्या विचाराच्या लोकांनी निवडून द्यावं याच्यासाठी केलेले हे आवाहन अपील आहे आणि ते लपवायची गरज नाही. भविष्य काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे आपल्या विचाराचा त्या ठिकाणी
नेतृत्व त्या ठिकाणी मिळेल, महापौर आपलाच होईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचं कारण 1995 ला पहिला महापौर माझ्या उजव्या बाजूला बसलेला आहे आणि 2020 चा महापौर माझ्या डाव्यावर म्हणजे 20 वर्ष गणेश नाईकनी जे जनतेला 25 वर्ष जनतेला जे आवाहन केलं, प्रेमाचं आवाहन केलं, त्या प्रेमाच्या आव्हानाला साथ देऊन जनतेनं गणेश नाईकच्या मनातली इच्छा पूर्ण केली. कारण लोकांना एक माहिती आहे की माझ्या लहानपणापासून वयाच्या 20व्या वर्षापासून भिवंडीची दंगल झाली 1970 ला, तेव्हा 20 वर्षाचा होतो. अनेक विचाराचे अनेक लोक होते, परंतु त्यावेळेला सुद्धा समधर्म समभाव, प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे. तो मुसलमान असो, तो हिंदू असो, बौद्ध असो, ख्रिश्चन, जैन, शीख, तो मराठी असो, अमराठी असो, निश्चितपणे गावच्या लोकांचा मान राहायलाच पाहिजे. होळी अजून आपल्या गावचे लोकच गावच्या पाठीवर होळी गावतो ना, बाजूला अनेक लोकांची वस्ती वाढली असली तरी होळीचा पेटवायचा मान गावच्या पाटलाचा. पण पाटील शुद्धीवर पाहिजे. पाटील जर टाईट होऊन जर आता बांधणार आहे ना, कुठेतरी गल्लीत पडला असेल तर मग पाटलाची वाट किती बघायची जरा. तर पाटलाने टाइम मध्ये यायला पाहिजे आणि जी माणसं वेळेचा पूर्ण उपयोग करतात, जगाच्या पाठीवर मसल पॉवर, मनी पॉवर, चेअर पॉवर याच्यापेक्षा मॉरल पॉवर, नैतिकतेची ताकद ही माणसाला निश्चितपणे आत्मविश्वासाने जीवन जगायला मदत करते. माझा विश्वास आहे. एक इंग्लिश मध्ये म्हण, ट्रुथ ऑलवेज प्रिव्हेल, सत्य हे उभारून येते. सत्याला तुम्ही जमिनीत गाडा, सत्य तुमच्या मतीला धावून येतं आणि तुम्ही केलेलं पाप पातालात गाडा तरी शेवटच्या टोकाला तुमच्या प्रगतीच्या आड त्या ठिकाणी ते पाप उभं राहतं. शेवटी दुनिया काय म्हणते त्याच्यापेक्षा तुमच्या अंतःकरणाला विचारा, जे मी करतो का मी केले ते बरोबर आहे. 25 वर्ष कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये ज्या वेळेला सुरुवातीला 3.5-4 लाख वस्ती होती, आज जवळजवळ 15 लाख वस्ती झालेली आहे. परंतु गणेश नाईक सारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या माणसाच्या विचाराला कॉस्मोपॉलिटन आज मराठी माणसं 51% आली, गावाले तर 7-8% आले. अशा या परिस्थितीमध्ये अजून सुद्धा आपल्या विचाराला लोकांनी सन्मानित केलेलं आहे. ते गुंडागर्दीच्या जोरावर नाही, पैशाच्या जोरावर नाही किंवा कुठल्या खुर्चीच्या जोरावर नाही. म्हणजे मनी पॉवर, मसल पॉवर, चेअर पॉवर या पॉवर तात्पुरत्या पॉवर असतात, परंतु मॉरल पॉवर ही सुपर पॉवर, नैतिकची ताकद ही अखंड तुमच्या बरोबर राहील. आज खरं म्हणजे आज सेंटर पॉइंट मध्ये निरंतर पाटील आणि गिरीश म्हात्रे हे दोघेच आहेत. या दोघांचा कार्यक्रम, या दोघांनी जे जीवन साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे, समाजाला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे भविष्यकाल हा आपल्या शहराकरताच नाही तर आपल्या देशाकरता सुद्धा उज्ज्वल आहे. 15 दिवसापूर्वी 15 ऑगस्टला 13, 14, 15 आपण तिरंगा घराघरावर लावला. गाड्यांवर लावायची परवानगी मनसोक्त अशी संधी गाड्यांवर तिरंगा लावण्याची फक्त गव्हर्नरला असते, राज्यपालांना आणि राष्ट्रपतीला असते. मंत्री होतात ते आता मंत्र्यांचे पण झेंडे काढले. पूर्वी मंत्र्यांना राज्यपाल राहतो शहरात येताना झेंडा काढत, पूर्वी मंत्र्यांच्या गाडीवर तिरंगा असायचा दौऱ्यावर असताना, आता तो बॅन आहे. मंत्र्यांच्या गाड्यावर लालबत्त्या होत्या त्या पण आता बॅन आहे. पण मी तुमच्या गणेश नाईकनी 10 वर्षापूर्वी लालबत्ती फेकून दिली होती, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 10 वर्षापूर्वी सुद्धा 2004 ते 2014 मी मंत्री असताना मी लालबत्ती लावली नव्हती. हे कौतुक नाही, हे आपल्याला वाटलेली किंवा नको आपल्याला. अशा प्रकारची जी जीवनाची एकूण पुढची गती वाढत चाललेली आहे. आपण साधेपणानं जीवन जितकं जगाल तितकं तुमचं
समाजातलं महत्व वाढेल. आणि मी विश्वासानं सांगतो, गिरीश म्हात्रे साधेपणाने वागला म्हणून, तर गिरीशला मी पोलीस आणि गिरीश नुसता वार्डमध्ये नको, आजूबाजूला सगळीकडे काम कर, बरोबर गिरीश. हा, त्याचा परिणाम या धातूचा प्रभाव होईल की 4 नगरसेवक उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे येतील. आणि तो विजय पैशाचा, गुंडागर्दीचा किंवा खुर्चीचा नसेल, तो सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून वाढलेल्या गिरीशचा, मिरनचा आणि त्या अनुषंगाने त्याच्या भोवताली जमलेल्या कार्यकर्त्यांचा, त्यांना आशीर्वाद देणाऱ्या गुरुजनांचा, तुम्हाला सर्व ज्येष्ठांचा, श्रेष्ठांचा तो विजय असेल असा मी विश्वास व्यक्त करतो. आज गोपीनाथ ठाकूरची आठवण येते, म्हणजे या शहराचा उपमाप होण्याचा गोपीनाथला मान मिळाला. गोपीनाथने त्यावेळेला हिमतीनं काम केलं, सर्वांना आपलंसं करण्याचं काम केलं. आणि ही सगळी जी कार्यकर्त्यांची फौज आहे, ही ज्यांचा मी मगापासून उल्लेख केला, ते गोपीनाथ ठाकूरच्या माध्यमातूनच माझ्याशी कनेक्ट झाले होते. आणि म्हणून गोपीनाथ सारखा कार्यकर्ता हे या नेरूळ गावाचा एक ऍसेट होता, ऍसेट, कमाईची बाजू होती. गोपीनाथ जाण्याने निश्चितपणे त्याच्यामध्ये कमतरता झाली, परंतु आता नवीन पिढीनं ती कमतरता आपल्या वागण्यानं, कार्यानं भरून काढावी. भविष्य काळामध्ये निश्चितपणे चांगल्या सद्गुणाचा समाज विचार करतो, ही बाब लक्षात येईल. आता मगाशी सुरतच्या अनुपस्थित सुरतचा उल्लेख म्हणून निरंतरच केला. कारण म्हणजे माझ्या वेळचे आता बरेचसे माझे सहकारी सगळे म्हणजे रिटायर्ड झाले. आणि मी ज्यावेळेला कधी एखाद्या गावात जातो त्यावेळेला मी माझ्या समवयस्कर माझ्या मित्राचा शोध घेतो. कोणी आजारी आहे, कोणी या जगात राहिलेला नाही, कोणी दूर गेला. मी गावात आल्यानंतर मी गणपत ठाकूरची आवर्जून आपण काढतो. तर गणपती कशासाठी मागे जातो, पुढे आहे ना. प्रश्न असा, या तरुण लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तुझी नारायणची, या सर्व गिराजी, या सर्वांची गरज आहे. तुम्ही ते केलं पाहिजे. गुरुजी तर आहेतच, तुम्ही लोक जितके त्यांच्या पाठीमागे राहाल तितकी चांगली साधी माणसं घडतील. नवी मुंबईमध्ये आता माझ्याबरोबर सगळे काम करणारी तरुण लोक ही माझ्या माझ्या सगळ्यांची मुलं आहेत. सुरतच्या वडिलांना सरपंच मी बनव, कानाला सरपंच मीच बनव. आता ही समजा पिढी आहे, ही पिढी माझ्याबरोबर आली. माझ्या आयुष्यामध्ये आजोबा तर माझे मित्र होते, त्याचे वडील माझे, त्याचा नातू पण माझा मित्र आहे. हे नशिबात नाही, त्याकरता निश्चितपणे मन स्वच्छ ठेवावं. कोणी चालेल गणेश नाईकला नॉनस्टॉप एवढं जनसामान्यांचं प्रेम होतं, कारण गणेश नाईकच्याकडचा पैसा नाही, गणेश नाईककडे एकही गुंड नाही, गणेश नाईककडे खुर्ची असो नसो, गणेश नाईकने दिलेलं प्रेम हीच गणेश नाईकची ताकद आहे. आणि जनसामान्यांची शक्ती आहे. आणि ती शक्ती या तुम्हाला तरुणांना मिळावी, तुमच्या अहंकार जावा. मी केलं माझं, मी मगाशी म्हणते पण घोडा गाडी माडी दाग दागिने याचा अहंकार करणार किंवा समाजसेवेसाठी काम केलं असेल त्याचा पुनरुच्चार करणार आहे. या लोकांना समाज नाही विचारत. तुम्ही काम करा, विसरून जा. तुम्ही काय मोठेपणा केले दाखवा, सांगण्याचा प्रयत्न करू नका. ज्या दिवशी तुम्ही जे काय केलं ते दाखवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही उघडे पडा. समाज आता व्हॉट्सअप आणि तुमच्या सोशल मीडियाच्या अनुषंगाने कोण कुठे खातो पितो सगळं दुनियाला माहीत पडतं. कारण आता शिल्लक काय व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सगळं जात ना. म्हणून तुम्ही काय करताय सांगायची गरज नाही, जाहिरात करायची गरज नाही. ती समाज आपोआप भविष्य काळामध्ये नवी मुंबई आज निश्चितपणे देशामध्ये टॉप 10 मध्ये, टॉप 5 मध्ये. माननीय मोदी साहेब सुद्धा टॉप 2 मध्ये आले व टॉप 1 मध्ये येण्याची मोदी साहेबांची जी इच्छा स्वतःसाठी नाही, या देशाचं प्राबल्य वाढावं, या देशाची शक्ती वाढावी, या देशाला सर्वात शक्तिमान बनवा. अन्न वस्त्र निवारा रोजगार यामध्ये
देश महान व्हावाच, परंतु आर्मी, एअरफोर्स आणि तुमच्या नेव्हीमध्ये सुद्धा देश संपन्न व्हावा. तो दुसऱ्या देशांना भीती दाखवण्याकरता नाही. या जगामध्ये असे काही देश आहेत की या देशांना बलाढ्य देश छलतात, त्या विक्टीम जे बळी पडतात अशा देशांना उभारी देण्याकरता आपल्या देशाचं सामर्थ्य वाढलं पाहिजे. मोदी साहेबांच्या माध्यमातून देश संपन्न व्हायला पाहिजे आणि विश्वाची माझे घर, जग हेच माझं घर आहे, जगातला प्रत्येक प्राणी मात्र सुखी राहायला पाहिजे. ही संत ज्ञानेश्वरांची जी उक्ती आहे, विश्वाची माझे घर, ही उक्ती निर्माण करण्यासाठी बाह्यांच्या गोष्टीतला न बोलता अंतरंगाला समाधान देण्याकरता काम करावं असं आवाहन करतो आणि निरंतर आणि गिरीशला शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.